जय हिंद मित्रांनो, पोलीस भरती 2025 चा धमाका होणार आहे। आता का धमाका होणार आहे या गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। कारण अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न एकच होता, पोलीस भरतीची जाहिरात कधीपर्यंत पडणार आहे। याच्या अगोदर सुद्धा आपण भरपूर व्हिडिओ जाहिराती संदर्भात बनवलेला आहे, पण आज महत्त्वाचा अपडेट असल्यामुळे आज आपण तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। सर्वात आधी आपण बघणार आहोत पोलीस भरतीचा धमाका, परंतु आता फक्त प्रॉब्लेम एकच आहे, गृहमंत्र्यांचा आदेश एवढंच बाकी राहिला आहे। बाकी सर्व तयारी जवळपास झालेली आहे, परंतु हे आदेश कधी देतील हे सर्व त्यांच्यावरती डिपेंड आहे। मी तुम्हाला अगोदरच सांगेन, बघा ही जी काही माहिती मिळत आहे ही ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती माहिती आलेली आहे, नागपूरचा हायकोर्टचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर आज विधानसभेमध्ये जो काही विषय मांडण्यात आलेला आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे जे पोलीस भरती देणारे विद्यार्थी आहेत, ज्यांना वाटते की पोलीस भरतीचं कधीपर्यंत होऊ शकते, काय होऊ शकते, त्याने हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राइब नक्कीच करायचं आहे। आणि बाकीचे रिकाम टेकडे लोक जे आहेत, जे वेगवेगळे कमेंट्स करतात की भरती निघणार नाही आताच का सांगतोय ते, त्याने याच्यापासून लांबच राहा। जे विद्यार्थी नवीन पोलीस भरती देणार आहेत, नवीन आता तयारी करतायत, त्यांनी अवश्य बघा, कामाचा व्हिडिओ आहे। सर्वात आधी मित्रांनो बघा, जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपल्या उमंग करिअर अकॅडमी मध्ये लेखी आणि मैदानी चाचणीची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे। त्याच्यामध्ये अग्निवीरची परीक्षा असेल, वनरक्षक असेल, ग्रुप डी असेल, आणि विशेष म्हणजे पोलीस भरती ग्राउंड आणि लेखी परीक्षा याची संपूर्ण तयारी होऊन जाईल कमीत कमी फीजा करून। त्यासाठी तुम्हाला जो हा नंबर दिसतोय या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करायची आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीची आपण तयारी करून घेऊया। ठीक आहे, ठाण्यामध्ये आपली अकॅडमी आहे। त्याच्यानंतर बघा, आजचा जो काही विषय आहे तो मला म्हटलं होतं की नागपूरमध्ये 2578 नवीन पोलीस पदे रिक्त हवीत, एवढी पोलीस पाहिजे असं कोणाचं म्हणणं आहे? हायकोर्टाचं म्हणणं आहे। तुम्हाला माहिती आहे 2011 पासून भारतामध्ये किंवा जनगणना झालेली नाही, आपल्या महाराष्ट्रात देखील झालेली नाही। लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि लोकसंख्या बरोबरच गुन्हेगारींचे प्रमाण सुद्धा भरपूर प्रमाणात वाढलेले आहे। मग या सर्वांवरती जर आळा घालायचा असेल, मग त्यासाठी एकमेव पर्याय आहे, ते म्हणजे जास्तीत जास्त पोलीस भरून घेणे। आणि त्यासाठीच पोलीस भरतीची संपूर्ण तयारी आपापले जे विभागातले लोक आहेत, जे अधिकारी आहेत, ते गृहमंत्र्यांजवळ आपले प्रस्ताव पाठवत आहेत। आता नागपूरला 2000 एवढे पद पाहिजेत, त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक एवढे पाहिजे, सहाय्यक पोलीस शिपाई 1039, म्हणजे बघा तुम्ही नागपूरमध्ये एवढ्या जागा आहेत। शिवाय मुंबईचं पण मागे एकदा अपडेट आली होती, मुंबईमध्ये सुद्धा 5000 पेक्षा जास्त पद आहेत। म्हणजे विचार करा, मुंबई नागपूर मिळूनच तुमचे 7000 पद होत आहेत। म्हणजे ही जी पोलीस भरती आहे ना मित्रांनो, ही धमाकेदार पोलीस भरती असणार आहे, मोठी पोलीस भरती असणार आहे। जवळपास 15000 पेक्षा सुद्धा जास्त जागा असणार आहे। आणि आता नुकतीच 12वीची परीक्षा सुद्धा झालेली आहे। कदाचित ही पोलीस भरती जर लांबत गेली, बघा पोलीस भरती लवकरात लवकर निघावी अशी सर्वांची इच्छा आहे, माझी आहे, तुमची आहे। अनेक विद्यार्थी यांच्यासाठी प्रयत्न करतायत। आता काही विद्यार्थी मला फोन करून विचारतात की सर पोलीस भरती जाहिरात नक्की कधी येईल? पहिली गोष्ट मी क्लिअर करतो की पोलीस भरतीची जाहिरात नक्की कधी येईल हे तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही, कारण पोलीस भरतीची जाहिरात काढणं हा सर्वस्व अधिकार जो आहे तो आपला देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, कारण गृह खातं त्यांचे आहेत, मुख्यमंत्री ते आहेत। त्यांनी जर निर्णय घेतलं की उद्या पोलीस भरतीची जाहिरात काढावी तर उद्या सुद्धा पोलीस भरतीची जाहिरात निघून गेली। आता मागच्या वर्षीच तुम्ही बघितलं, त्यांनी निर्णय घेतला की पावसाळ्यात का होईना पोलीस भरती घ्यायची, आणि पावसाळ्यात सुद्धा पोलीस भरती झाली, मुलांनी पोलीस भरती दिली, आणि ते पण 17000 पदांची। म्हणजे त्यांनी जर मनावर घेतलं तर काही होऊ शकतं। मी म्हणत नाही की आपल्यावरती डिपेंड, त्यांच्यावरती डिपेंड आहे। शिवाय पोलीस भरती लवकरात लवकर काढावी यासाठी अनेक मुलं प्रयत्न देखील करतायत। अशा मुलांना आपला कायम सपोर्ट राहणार आहे। बाबा करा, तुम्ही सुद्धा तरुणांचं भलं व्हावं यासाठीच प्रयत्न करतायत आणि केलंच पाहिजे नक्कीच। तर बघा, तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय, नागपूरला एवढ्या जागा आहेत, मुंबईला एवढ्या जागा आहेत, रिक्त जागांचा भरपूर आहेच। शिवाय आताच विधानसभेमध्ये जे काही विधान परिषदमध्ये जे काही बैठका चालू आहेत
त्यांच्यामध्ये सुद्धा आपला विषय निघालेला आहे पोलीस भरतीचे सगळ्या जिल्ह्यांमधून की एवढे एवढे रिक्त जागा आहेत, तेवढे रिक्त जागा आहेत, लवकरात लवकर पोलीस भरती घेण्यात यावी। एक तर तरुणांना रोजगार पण भेटेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काही आता एक एक प्रकरण बाहेर निघतात, गुन्हेगारी निघतात, त्या सगळ्यांवरती कुठेतरी आळा बसेल यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत। आता फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेब काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण सगळा खेळ जो आहे ते त्यांच्यावरतीच आहे। त्यांनी निर्णय जर घेतला पोलीस भरती आता राबवायची तर नक्कीच राबवू शकतात। आता बघा काही विद्यार्थी, मी तुम्हाला मागाशी सुद्धा सांगितलं की काही विद्यार्थी असे आहेत ते मला विचारतात की सर पोलीस भरतीची जाहिरात कधी येईल, पुढच्या महिन्यात येईल का? अशक्यता आहे भाऊ, फिक्स तर काहीच नाही। पहिली गोष्ट जे मला विचारतात की पोलीस भरतीची जाहिरात कधी येईल, त्यांना मी एक प्रश्न विचारतो, भाऊ तुझी तयारी झाली आहे का? तुझा ग्राउंड 40+ जातो का? तुझा पेपर 90+ झाला आहे का? जर झाला असेल तर व्हेरी गुड, थोडंसं संयम ठेव आणि पुन्हा ते हाय त्या सिच्युएशन मध्ये टिकवण्यासाठी प्रयत्न कर, मी त्याला एवढंच सांगेल। आणि जो विद्यार्थी आत्ता सुरुवात केली असेल त्याला एकच सांगेल की बाळा, भरतीचा भरोसा नाही, कधीही जाहिरात येऊ शकते, कधीही पडू शकते, झालीच तर पुढच्या महिन्यात पण येऊ शकते, नाहीतर पावसाळ्यामध्ये सुद्धा जाहिरात येऊ शकते। जाहिरात काढणं हे काय माझ्या हातामध्ये नाही किंवा तुमच्या हातामध्ये नाहीये, मी क्लिअर सांगतोय, जाहिरात काढणं हा सर्वस्व अधिकार देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे। ते निर्णय घेतील, ते जाहिरात काढतील, त्यांच्यावरती डिपेंड आहे। पण ते कधी बॉम्ब फोडतात हे तुम्हालाही माहिती आहे, म्हणून मी सांगतो ते जेव्हा बॉम्ब फोडतील तेव्हा तुमची तयारी चालू ठेवा, तुमचा अभ्यास चालू ठेवा, तुमचा ग्राउंड चालू ठेवा। कारण तुम्ही जर ग्राउंडला गॅप पाडलात, 15 दिवस 1 महिन्याचा जरी गॅप दिला तरी सुद्धा तुमचा ग्राउंड पाठीमागे येऊन जातो। तुम्ही अभ्यासापासून लांब गेलात तरी सुद्धा तुम्हाला विसरल्यासारखं होतं आणि अभ्यास होत नाही, ही गोष्ट खरी आहे। मग काय होतं, पोरगा मागच्या वर्षीही वेटिंगला होता, या वर्षीही वेटिंगला आहे आणि पुढच्या वर्षीही वेटिंगला राहणार, असे कंटिन्यू 3-3, 4-4 वर्ष वेटिंगला राहणारे सुद्धा मुलं आहेत। आणि असे देखील मुलं आहेत ज्यांनी पहिलाच प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये पोलीस झाला। हे तुम्ही सुद्धा होऊ शकतात, लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा पोलीस होऊ शकतात। खेळ हा सगळा तुमच्यावरती आहे, डिपेंड तुमच्यावरती आहे। आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जर आता यावर्षी पोलीस भरती द्यायचा विचार जरी केला असेल, तुमचं जर वय कमी असेल ना मित्रांनो, बिंदास तयारीला लागून जा। आज ना उद्या 100% पोलीस भरती होणार आहे, ते पण मोठ्या पदांची होणार आहे। आणि अशी तयारी करा की पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला यश मिळायलाच पाहिजे। बाकी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास पटापट आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला मी मगाशी नंबर सांगितलं, त्या नंबरवरती संपर्क करू शकतात आणि ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच जॉईन करू शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात, तोपर्यंत जय हिंद।